कि महक दोस्ती की कभी कम नहीं होगी, दोस्ती से जिंदगी कभी कम नहीं होगी। और आप जैसे दोस्त अगर मिल जाए जिंदगी में तो जिंदगी स्वर्ग से कभी कम नहीं होगी। तर भावानं आज कॉलेजचं गॅदरिंग आणि मित्रांनी सगळं ठरवले की काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घालून जायचं। मग तेच पांढरा शर्ट इस्त्री करत होतो आणि पांढरा शर्ट इस्त्री करणं व्हिडिओ तर करायला लागते म्हटलं, आज गॅदरिंग आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर टाकायचा आहे म्हणून ती इस्त्री करत होतो। इस्त्रीशी पांढरा शर्ट इस्त्री केला आणि भावानं आजचा व्हिडिओ लय भारी होणार आहे, मग व्हिडिओ पूर्ण बघा, पुढं बघा लय भारी गॅदरिंगचे व्हिडिओ दाखवलेत। मग सुजल आल्यानंतर सुजलसोबत मी गेलो कॉलेजवर, रस्त्याचा व्हिडिओ पण करूया म्हटलं। सुजल आलं, सुजल पण बाहेर दिसत होता पांढऱ्या शर्टमधनं। मग तिथनं गेलो कॉलेजच्या पार्किंगमध्ये। भावानं आज तागायत एवढी पार्किंग आमच्या कधी भरलं नसेल, लय गाड्या आल्या त्याच। मग सगळ्या मित्रांचा वेट केला, मित्र आल्यानंतर कॉलेजमध्ये गेलो। भावानं आज आपल्या कॉलेजचं स्नेहसंमेलन आहे त्यामुळे आम्ही सगळे आवरून आले, काळ्या पांढरा घातले, बघा कसं दिसाली, बघा मित्र माझी लय भारी दिसाली। तर चला जाऊया आता स्नेहसंमेलन। मंडपात आलो आणि खाली बसलो आणि प्रमुख पाहुणे मैत्रीवर लय भारी शायरी म्हणाले, ऐका तुम्ही पण। कि महक दोस्ती की कभी कम नहीं होगी, दोस्ती से जिंदगी कभी कम नहीं होगी। और आप जैसे दोस्त अगर मिल जाए जिंदगी में तो जिंदगी स्वर्ग से कभी कम नहीं होगी। आणि भावानं कोरोनानंतर 3 वर्ष झालं गॅदरिंग झालेलं नाही कॉलेजमध्ये, आत्ता गॅदरिंग घेतले ते पण आम्ही सांगून दमलो। मग मंडपात मित्रांसोबत जरा व्हिडिओ केलो आणि गॅदरिंगमध्ये लय नाचलो, बघा तुम्ही पण आता। आणि मित्र बघा माझा कसं करायला लागला, अशा तऱ्हेने आमच्या कॉलेजचं आज स्नेहसंमेलन संपन्न झाले। तर आता चाललोय घरला, लय वैतागला, लय नाचलो, लय दाखव तुम्हाला व्हिडिओ। भावांना आज आमच्या कॉलेजचं स्नेहसंमेलन पूर्ण झालाय, तर मला तर चांगला वाटला। तर सुधीर भाऊला विचारूया कसं वाटलं भाऊंना। भाऊ तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम चांगला झाला, पण खाली बसल्यामुळे पाय दुखायला लागले। भावांचं पाय दुखायला लागल्यात खाली बसल्यामुळं। तुम्हाला याच्यावर काय वाटतं ते सांगा कमेंट करून। आज आपण लय एन्जॉय केले, तर आता दिवसभराचं काम लय एन्जॉय केलं। आण लागले दुखायला माझं, नाचून नाचून गुडघ्यावर नाचत होतं, उभारायला देत नव्हतं, उभारले की उचलून येत होती म्हणून गुडघ्यावर नाचत होतं। मग आता घरला आले, कपडे चेंज केले, आता जायचं आहे मला फार्म हाऊसवर। तर व्हिडिओ जरा लांब व्हायला लागलाय, मला पण जरा काम आहे। तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, असंच माझा ब्लॉग बघत जा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढचा ब्लॉग पण तुम्हाला बघता येईल। तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।